मॅच नेहमी दोन टीम्समध्ये होत असते, पण आजच्या मॅचमध्ये एक तिसरा फॅक्टर सुद्धा असणार आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. आज वेदर फोरकास्ट प्रमाणे प्रेमदासा स्टेडियमचा स्टाफ या पावसासाठी रेडी असेल आणि कव्हर्स घेऊन ते लगेचच येतात आणि ऑलमोस्ट पूर्ण ग्राउंड कव्हर करतात. आणि त्यांची ड्रेन सिस्टम सुद्धा चांगली आहे. त्यामुळे जरी थंडरस्टॉर्म झाला 30-35 मिनिटाचा तरी कदाचित ओव्हर्स कमी होतील, पण पूर्ण मॅच होईल अशी शक्यता आहे. वॉशआउट होणार नाही, कारण जर वॉशआउट झाला तर दोन्ही टीम्सला एक एक पॉईंट फक्त मिळू शकणार आहे. आणखीन एक गोष्ट, बऱ्याचदा आपण म्हणतो की पाकिस्तान सोबतची मॅच फक्त जिंका, कप राहू देत तिकडं. असं नको वाटू द्यायला कुणी पण आपल्यापैकी आज, कारण लक्षात असू द्या की आपलं मेन टार्गेट वर्ल्ड कप आहे. पाकिस्तान सोबतची फक्त मॅच जिंका हे म्हणलं की मला 2023चा वन डे वर्ल्ड कप आठवतो. 19 नोव्हेंबर 2023. एक बार इंडिया की एक टीम ऐसे ही एक फाइनल हारी थी. उस हार का बोझ कितना भारी है ये शायद तुम्हें अभी समझ नहीं आएगा, मगर जब आएगा तो ये बोझ सह नहीं सकोगे. इतनी ताकत नहीं है तुम दोनों, इतनी ताकत नहीं है किसी में. आज सुद्धा रोहित शर्माच्या डोळ्यात ते दुःख दिसतं की ती ट्रॉफी आपल्याला जिंकता आली नाही. त्यामुळं आपलं एम 2026चा T20 वर्ल्ड कप आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय, काय होऊ शकतं आजच्या मॅच बद्दल आणि तुमची बेस्ट 11 काय आहे मला सांगा कमेंट्समध्ये.